एमपीसीएचे विद्यमान उपाध्यक्ष तानाजीदादा आगिवले नुकताच मुख्य मंचावरती उपस्थित झालेत. रावगावकर चषकाच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सस्नेसर्ष स्वागत. गेम इज ऑन. पहिला बॉल चांगल्या लेंथवर पायावर आदळलाय बॉल. यष्टीरक्षक बॅकअप देतोय. डॉट बॉलनं होईल स्पेलची सुरुवात. समीर भोईरनं पहिल्या सामन्यात प्रभावित केलेलं आहे आणि सध्या या सामन्यात देखील त्याची डॉट बॉलनं झालेली सुरुवात आपण बघत आहोत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. परफेक्ट वाईड यॉर्कर. टप्पा पडला चाललाय बॉल थेट यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघत आहोत वैभवला, ज्याचं चांगलं बॅकअप. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. यावेळेला सेट बॅटनं मिसॅम स्ट्रोक. समोर फिल्डर उपस्थित अमोल भोईर, पण कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. सेकंडचा कॉल दिलाय आणि तितक्याच वेगानं आता दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. सौरभला मिळणारे हे जीवदान, आयुष्यमान भवस आशीर्वाद सध्या त्याला प्रदान होतोय. 2 धाब्याची बढती आणि या 2 धाबेसोबत महत्वाच्या सामन्यात खातं खुलं होतंय ते टीम जनमान शिरवलीचं. स्कोर सध्या 2. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. लेनचा चांगला वापर करत असताना सध्या गोलंदाज समीर भोईरला आपण बघत आहोत. डॉट बॉल पुन्हा एकदा होतीये छोटेखानी वापसी. धावा सध्या स्थिर. 2 ऑन बोर्ड. अवघ्या 2 धावा सध्या धावफलकावर. या वेळेला ड्राईव्ह केल्या बॉल इनफिल्ड मध्ये. फिल्डर पण थ्रो खराब आहे. ओव्हर द बॉलर रेट. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा तर बनलेल्या आहेत. या पद्धतीच्या बेसिक मिस्टेक्स फिल्डिंग मध्ये टाळाव्या लागतील. या चुका सुधाराव्या लागतील. 2 धावा, धावसंख्या 4. संजयजी गुडे मुख्य मंचावरती उपस्थित झालेत. रावगावकर चषकाच्या माध्यमातून त्यांचंही स्वागत आहे. कैलासजी कडे उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे. स्विच इट. आपण तसं टायमिंग नाही, पण एक धाव मिळताना दिसेल ती सौरभला. पहिल्या षटकाची झाली सांगता थोडी मिसफिल्ड, थोडं फंबलनेस, मात्र पहिल्या षटकात दिसलो. बट स्टडी स्टार्ट जनमान शिरवलीचा. धावसंख्या 5 विदाउट एनी विकेट लॉस. पहिल्या षटकांती 5 धावा धावफलकावर. 6 बॉलचा सामना सौरभने केला. 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना. आता इनिंग एक्सलेटेड गरजेचं आहे. संजयजी गुडे यांचा सन्मान संपन्न होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सचिन गोरले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. महावस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान संपन्न होतोय. बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत वैभव. पहिला बॉल चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकला जरूर. मिसफिल्ड. एसटी रक्षकाकडून शॉट फाईन लेगलाय. बॅकअप खराब. वाईड +1. अतिरिक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि अतिरिक्त 2 धाबेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. सात धावा धावफलकावर. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉलचा चांगला वापर. सुजितला सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला, ज्यांना पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती, मात्र आता त्याच्या विरोधात वाईड +1. पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा 2 धावा खर्च झाल्यानंतर डॉट बॉल नव्हती वापसी वैभवची. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. लेंथवरून हलकासा टॉस होतोय. टप्पा पडल्याबरोबर अतिरिक्त उसळी घेत असताना थेट एसटी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक सेकंड डॉट. धावा सध्या स्थिर स्थगित 7 धावा. फुल टॉस हवं तसं टायमिंग नाही. ऑन साइडला मिड विकेट कडे बॅकअप चांगला आले समीरचं. व्हेरी गुड फिल्डिंग. 1 धाव आणि सिंगल धाब्याने सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड.
8 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत, फिल्डर जज करतायत बरोबर मिड विकेट रिजनला. किरण पवार स्टँडच्या समोर चांगलं जजमेंट. समीर भोईरचं वेल जज अँड इक्वलिटिकल. आघाडीसाठी सौरभ आगिवले आता परततोय माघारी. 8 ला पहिला झटका टीम जनमान शिरवलीला. फलंदाज बाद. धावसंख्या 8. एका विकेटच्या मोबदल्यात बॅटिंगसाठी नवीन बॅटर विघ्नेश दाखल होत आहेत. आणखीन एक उभरता सितारा जनमान शिरवलीचा आता बॅटिंग करता दाखल होतोय, ज्यानं पहिल्या सामन्यात प्रभावशाली कामगिरी केली होती. स्पेशली सुजितचा स्टार्ट आणि विघ्नेशचा फिनिश पहिल्या सामन्यात निर्णायक राहिला होता जनमान शिरवलीसाठी. ते 2 बॅटर आता ऑन ग्राउंड. कट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल विघ्नेशच्या विरोधात डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. या षटकात मात्र वैभवची देखील जबरदस्त बाबती. पहिल्या षटकात समीलचा इकॉनॉमिकल स्पेल 5 धावा त्यानं दिल्या होत्या, तर या षटकात वैभवनं आतापर्यंत 3च धावा दिलेल्या आहेत. एकूण धावसंख्या 8. स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट केलाय, फिल्डर वाट पाहतोय आणि अखेरीस चांगलं जजमेंट. स्ट्रेटिश लॉंगॉनला चांगला झेल संपादित होतोय. संदीप होते त्या ठिकाणी. वेल जज आणि इक्वलिटिकल. फलंदाज बाद. या षटकात 2 धक्के दिलेत वैभवनं आणि दुसऱ्या षटकांच्या 8 ला दुसरा झटका आता लागलाय, तो टीम जनमान शिरवलीला. फलंदाज बाद. यानंतर एक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण संपन्न करत आहोत. एमपीसीएचे विद्यमान उपाध्यक्ष तानाजीदादा आगिवले यांना या रावगावकर चषकाच्या निमित्तानं सचिनजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतोय ऋग्वेद ए सिरीज. बॉलिंग मार्कवर दाखल होत आहे तिसऱ्या षटकात नयन भोईर. ऋग्वेद सध्या दाखल झालेत. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला आघाडीसाठी सुजित. पहिला बॉल समोर ड्राइव्ह केला, चांगला बॉल, त्यावरती चांगला फटका. लॉंग ऑफला बॅकअप आला. 1 धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या वेळेला फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर अखेरीस उपस्थित झाले. थोडे फंबल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या कंप्लीट झालेली आहे. सो या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिला डाव मार्गस्थ आहे. टार्गेट सेट करावं लागेल जनमान शिरवलीला. फुलटॉस लॉकस्वीपचा प्रयत्न, लाईन इथे मिस केली आहे. पोझिशन मध्ये आले होते. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऋग्वेदचा, मात्र तो फसलाय. डॉट बॉल. डॉट बॉलना धावा सध्या स्थिर पाहायला मिळतील. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. आतापर्यंत नियंत्रित कामगिरी या पहिल्या सत्रात बॉलिंग करणाऱ्या टीम बांदिवलीकडून. लाईन पाहावी लागेल आता. जाऊ दिलाय बॉल. वेल जजमेंट, वेल लेफ्ट. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल, अतिरिक्त धाव मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेच्या साह्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 12. 12 ऑन बोर्ड. कशाही काय होणार, परंतु आता धावा येणं तितकंच नितांत गरजेचं बनलेलं आहे जनमान शिरवलीसाठी. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफटमच्या बाहेर शफल झाले होते, कमिट झाले होते. टप्पा पडला. चाललाय बॉल ते डिस्टी रक्षकाच्या हातात. आणि आता DRA ची मागणी केलेली आहे सिरीज. बॅटिंग करणाऱ्या टीमनं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं. टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात.
एमपीसीएचे विद्यमान सदस्य सागरजी इंदुरा उपस्थित झालेत. आपले स्वागत, वेलकम. येस, इट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव आलेली आहे. या वेळेला ड्राइव्ह केल्या बॉल स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झाले जरूर, पण थोडी मिसफिल्ड. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या सहाय्याने सध्या धावा आपण बघत आहोत. 15 ऑन बोर्ड, 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. लाईट इथे चांगली आहे. थोडी हरकत करत असताना बॉल निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलनं झाली आहे कमबॅक, झाली आहे वापसी गोलंदाज नेनकडून. धावा स्थिर 15 धावा. 15ला विकेट आपण बघत आहोत. आतापर्यंत 2 गमावलेले आहेत. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 टू गो. यावेळेला हेलिकॉप्टर साईनला खोदून काढल्या बॉल समोर लॉंग ऑनला बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित. एकच धाव. षटक समाप्तीची घोषणा आता पंचांकडून झालेली आहे. सिरीज ओव्हर इज फिनिश. 3 षटकात बनल्या गेल्या तर एकंदरीत 16 धावा, माफक 5.33 धाब्याची धावगती सध्या धावफलकावर आपण बघत आहोत. एक सन्मान यानंतर मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. एमपीसीएचे सक्रिय कार्यकर्ते तथा विद्यमान खजिनदार सागरजी हिंदूराव यांचा सन्मान राघवाकरी चषकाच्या निमित्तानं मुख्य मंचावरती सचिनजी गोरले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करा. चला फास्ट केला थोडं. टीम बांदिवली. पहिला बॉल वाईड आलाय. संदीप बॉलिंग मार्कवर आहेत. सागरजी इंदोराव यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न होतोय. या बलेला काव फेसला गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर उपस्थित झालेत पण लास्ट मुमेंटला जबरदस्त कामगिरी. रिले फिल्डिंग झालेली आहे. 2 धावा तर कंप्लीट आणि अशा पद्धतीनं फलंदाज मात्र धाबा 2 माघारी परततोय. मैदान सोडावं लागतंय. ते आणखीन एका फलंदाजाला 3रा धक्का. धाब्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आलेला आपण पाहिला. धावछेद धाबा 2 माघारी परतले फलंदाज. स्कोर 19. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. या बलेला ड्राइव्ह केल्या बॉल स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित. एकच धाव. सेकंडचा कॉल पण नकार आता दिलाय तो तेजसनं. सिंगल धाब्यानं धावफलकामध्ये बढती. स्कोर आपण बघत आहोत 20. यावेळेला शफल झाले. ऑन साइडला पोझिशन मध्ये आले आणि पिकअप स्ट्रोक. तेजसच्या बॅट मधून विस्फोट. आकर्षक रावगावकर चषक षटकार. सुरुवात केलेली आहे ती फलंदाज तेजसनं.
षटकारानं स्कोर आपण बघत आहोत 26-26. फुल टॉस स्वीपचा प्रयत्न अपील झालं. लेग बिफोर विकेटसाठी पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिला. तेच पंच सांगतायत लेग बायचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धावा ऍड होईल. एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या धावा संख्या 27-27. स्टील 2 to go. या आपल्याला कट केल्या बॉल डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. आउटफील्ड अत्यंत वेगवान. तितक्याच वेगानं निघालाय बॉल आणि अखेर सीमा पार. चौकार. या चौकारानं धावा संख्या सध्या एकूण अंकित झाली आहे ती 31-31 धावा. पहिल्या डावाचा अंतिम अखेरचा शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहायचं किती धावेचा टार्गेट सेट होईल. हार्ड बॉल मध्ये 12 धावेची जबरदस्त खेळी सध्या साकारत्यात ऋग्वेद. यंग टॅलेंट आहे जन्मान शिरवलीचा आणि या सामन्यात मात्र सध्या तो चांगली खेळी साकारतोय. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल फसवा चेंडू होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन डॉट बॉल. डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 4 षटकात बनला गेल्या 31 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात जनमान बांदुली समोर टार्गेट 32 धावेचं. क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेत गोविंदजी कडाव, कैलाजी कडाव, योगेशजी वाघे. या सर्वांना विनंती आहे या पण मंचावरती. आपली स्पर्धा आहे. आपल्या स्पर्धेत आपल्या माणसांचं आपलेपणानं सरसे स्वागत आहे. या गुरुवार कैलाजी कडाव आपले सरसे स्वागत आहे. रावगावकर चषकात आपली उपस्थिती लाभलेली आहे. संगीत क्षेत्रातील मुरबाडचं फार मोठं नाव, कला वैभव जपणारं व्यक्तिमत्व गुरुवर्य कैलास कडाव सर उपस्थित झालेत. विनंती आहे या पण मंचावरती. आपले स्वागत आहे. त्याचबरोबर योगेशजी वाघे, गोविंदजी कडाव उपस्थित आहेत. या सर्व अतिथींचं स्वागत आहे. या सर्वांना विनंती आहे मंचावरती. स्पर्धा आपलीच आहे आणि आपल्या माणसांचं आपलेपणानं आपल्या स्पर्धेत आपुलकीनं सरसे स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव. डाव सुरू होते. दुसरा टार्गेट चेस करायचं 32 धावेचं आणि कशा पद्धतीनं रंगेल रनचेस या करूयात. इनवाईट मायक्रोफोन मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात लिजेंड कॉमेंटेटर मनीषजी किरपन यांचा आवाज. थँक्यू. थँक दीपक. गोविंद कडाव, योगेश वाघे, कैलास कडाव यांना पुन्हा एकदा विनंती आहे. आपण व्यासपीठाकडे यायचे आहेत. मित्रांनो दोन्ही सामने असेच झाले. पहिल्या सामन्यात देखील दुसऱ्या राऊंडचा सामना होता तो आंबेटिंबे आणि तो विजय झाला होता संघ तो सासने यांच्यात देखील 32 धाव होते. या सामन्यात आता 31 धावा. आता 32 धावा विजयासाठी पाहिजे. एक्झॅक्टली 8 धावांच्या सरासरी धावा काढायच्या आहेत. तालुक्याचे शान भजन सम्राट कैलासजी कडाव यांचं इथे आगमन. सहर्ष स्वागत आहे त्यांच्या वेळेला ते गोविंद कडाव तसेच योगेश वाघे यांचं देखील आपण स्वागत करूया. पुन्हा वळतोय आपण क्रिकेटकडे पाहायचं आहे. विजयासाठी 32 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 8 धावा काढायच्या आहेत. तेजस स्ट्राईकला येतो. समीर सूरज लेफ्ट हँड बॅट्समन. समीर विन द मॅच स्टार्ट.
पहिला चेंडू फुलटा चेंडू पाहायचा चेंडू जातो तो डीप लांगवरती क्षेत्ररक्षक आहे तिथे नाही आहे चेंडू सीमापार 4 धावा चौकार. तेजस यांचं स्वागत आहे चौकार आणि समीर यांनी आपलं खातं खोललेलं आहे संघाचं खातं खोलते धाव संख्या 4. पुढचा चेंडू पुन्हा पुढे खेळायचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाही. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे कुठल्याही प्रकारचे धाव मिळणार नाहीये सुंदर असं क्षेत्ररक्षण कमबॅक करतोय पहिल्या चेंडू चौकात त्यानंतर एक निर्धाव चेंडू. विजयाचं लक्ष 32 धावांचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे पाहायचं या पहिल्या षटकामध्ये किती धावा मिळतात त्या. तेजस पुन्हा एकदा पुन्हा एकदा फुलटा चेंडू यावेळेला पाहिजे चेंडू पुन्हा डीप लांगवरती क्षेत्ररक्षक यावेळेला आहे आणि पुन्हा एकदा तसाच प्रयत्न यावेळेला चेंडू ड्रॉप होतोय चेंडू सीमापर होणार नाहीये आणि जीवदान मिळतंय का ते अवैक्यात होता चेंडू. पुन्हा एकदा एक मिक्स फील्ड त्याला म्हणतायत की सोपासा झेल होता काही निघाय काही निशाणा आणि या 2 धावांनी संघाचा 29-6. एक दिवसीय मैच में कहावत है छोड़ो कैच हारो मैच पकड़ो कैच जीतो मैच. अपने पास इतना स्कोर नहीं है ये कैच काफी महंगा हो सकता है. पुन्हा एकदा पुढचा चेंडू याला पाहिजे चेंडू हवेमध्ये नेवान चेंडू चेंडू जातोय 2 षटकाच्या मध्ये चेंडू जातोय एकदा पुढे दुसरीदा मिळते तिसरीदा मिळते का चौकार तो पाहायचा आहे आणि चेंडू सीमापार 4 धावा. एक शर्यत चालू होती म्हणजे क्षेत्ररक्षक आणि अंपायर रिओ है. यस नो बॉल. फोर प्लस 1 ना आणि दॅट्स गॉन आउट टू 11 फ्रीट. आणि पुन्हा त्यांचा ऑनसाइड चेंडू कट करतो पाहायचा चेंडू तो पाठला करतोय सुंदर क्षेत्ररक्षण. चांगलासा जोरकाट फटका कुठल्याही प्रकारची संधी नाही आहे चेंडू सरळ जातोय कुठल्याही संधी नाही चेंडू मिडविकेट आणि मिडविकेटच्या चेंडू सीमापार 4 धावा चौकार. सासना संघाचे सर्व खेळाडू आपण डाव्या साईडला यायचं आहेत. पहिल्या षटकामध्येच अगदी 16 धावा निघाला तर केवळ 16 धावांची गरज. 18 चेंडू आणि 16 धावा चेंडू जास्त धावा कमी.
सासना संघाचे सर्व खेळाडू आपण डाव्या साईडला यायचे आहेत. क्षेत्रक्षण आता पांगवलेलं आहे कारण पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक झाले. त्या पहिल्या पॉवरच्या प्ले षटकामध्ये 16 धावा कुठलेल्या आहेत आणि केवळ 16 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. हो आणि पाहायचं आहे पहिला चेंडू दिशाहीन चेंडू स्टेजच्या खूपच बाहेर आहे. वाईट पण एक अवांतर धाव. धाव संख्या ती 17. मित्रांनो आपल्याकडे तेवढी धावसंख्या नाही आहे आणि त्यातच गोलंदाजाने एक अवांतर धाव दिलेली आहे. आणि याला काय जोरकस फटका हवेमध्ये चेंडू आहे. पाहिजे क्षेत्रश आमच्या समोर आहे डीप लॉंगांवरती आणि तर पण नाही आहे संधी मिळणार. चेंडू सीमापार 6 धावा. धाव संख्या 23. पांदुल संघ विजय होतो.